उतनी मेरी औकात नहीं है। हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तो फ्रेंड्स, अभी हम जा रहे हैं अंबेडकर चौक और हम लोग हैं हिंगन घाट में, क्योंकि आज है हिंगन घाट के लिए बहुत ही स्पेशल डे। और ये है 2026 का एक क्या बोलते हैं उसे, गिफ्ट समझो या फिर बहुत अच्छी बात समझो या खुशखबर समझो, क्योंकि फ्रेंड्स आज बाबा साहेब आम्बेडकर जी की जो प्रतिमा है उसका अनावरण हो रहा है हिंगन घाट में, आम्बेडकर चौक में। ये हमारे लिए बहुत बड़ी बात है। तो अभी हम लोग वहीं पे जा रहे हैं, तो आप लोग मेरे इस ब्लॉग के साथ बने रहिएगा और ढेर सारा प्यार दीजिएगा। ओके, तो सुमित पास दिखाओ। ये देखो, ये हमारे VIP पासेस सुमित ने बहुत मुश्किल से जुगाड़ किया। सुमित के कुछ क्लाइंट्स थे, उनके द्वारा सुमित ने VIP पासेस लिया। हाँ, हम लोग जाएंगे, आपको मैं सब दिखाऊंगी, बस आप मेरे ब्लॉग के साथ बने रहेंगे। ओके सबके फ्रेंड्स, यहाँ पे पुलिस प्रशासन की भी जो यहाँ पे सब लगा हुआ है। और यहाँ पे आप लोग देख सकते हो ब्लू एंड वाइट का कॉम्बिनेशन। और यहाँ पे बॉडीगार्ड्स है, जो भी है वो लोग अभी चेक करेंगे हमारे पास। हम 4 मेंबर्स है। ये देखिए यहाँ पे पास जमाच करायचं मग वॉशरूम साठी बाहेर निघाला था तिकडेच आहे का यहाँ पे। तो फ्रेंड्स, यहाँ पे देख सकते हो हम लोग जो है अभी एंटर कर चुके हैं। आप लोग यहाँ का डेकोरेशन देख सकते हो, वाइट और ब्लू का कॉम्बिनेशन, और बहुत ही ग्रैंड ओपनिंग होने वाला है। आप लोग को बहुत जल्द दिखेगा फ्रेंड्स, बस आप मेरे ब्लॉग के साथ एंड तक बने रहना। ओके तो फ्रेंड्स, यहाँ पर देख सकते हो, यहाँ पर बिल्कुल तैयारी हो चुकी है। और यहाँ पे देख सकते हो हिंगन घाट की पब्लिक भी यहाँ पे अपना अपना स्थान ग्रहण कर ली है। और यहाँ पे स्टेज भी बिल्कुल रेडी है। तो चलो फ्रेंड्स, हम भी अपना स्थान ग्रहण कर लेते हैं। या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। हिंगणघाट नगर परिषद द्वारा जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजना सन 2024-25 अंतर्गत पूर्ण झालेल्या हिंगणघाट शहरातील परमपूज्य विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचं अनावरण आणि या परिसराचं सौंदर्यीकरण, त्याचा उद्घाटन सोहळा, त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी सुरू होतोय। आपल्या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं। मी आमंत्रित करतोय ओमकार सोनवणे यांना। उगवली सका जन्म से आले भी औदा एप्रिल माहे बहुगा बाती है बाहे बाहे तारीख 14 एप्रिल माहे तारीख 14 एप्रिल माहे बहुगा बाती है बाहे बाहे
वरती वेळही आलेली आहे. महाराष्ट्राचा एकमेव असा आयकॉन स्टार ज्यांचं गाणं ऐकण्यासाठी तुम्ही आता आतुर आहात, सज्ज आहात, त्यांना आता या मंचावरती बोलवण्याची वेळ झालेली आहे. रॉकस्टार मला सांगा तुमच्यापैकी किती लोकांनी राहुल साठे यांचं गाणं युट्यूब वरती ऐकलेलं आहे? जस्ट रेज युअर हँड्स. सुपर. किती लोकांनी त्यांना प्रत्यक्षात पाहिलेलं आहे? आता आपण त्यांना महाराष्ट्राचा एकमेव आयकॉन स्टार राहुल साठे. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्यासाठी पण आपण जरा जोरदार टाळ्यांचा आवाज करूयात. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय मान्यवर माननीय आमदार श्री संजयजी शिरसाट साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर श्री पंकजी भोयर साहेब, माननीय कार्यसम्राट आमदार माननीय श्री समीर भाऊ गुणावार, सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो फ्रेंड्स यहाँ पर आप लोग देख सकते हो, ये है हिंगन घाट की पब्लिक और ये मैं और मेरे पीछे बैठी है सासू जी जो आप सभी को हाय कह रहे हैं फ्रेंड्स. और ये सब है हिंगन घाट की आम्बेडकरवादी पब्लिक. तो सबको मेरा जय भीम. हिम्मत वाला जबरदस्त वन मॅन शो. जय भीम. विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा आज अनावरण दिवस आणि आज मला हिंगणघाट नगरीत कार्यसम्राट आमदार समीर भाऊ यांचं मी खूप खूप आभार मानतो. एकदा जोरदार साहेबांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद. माझी इच्छा होती हिंगणघाट मध्ये मला परफॉर्म करायची होती. आज इच्छा माझी पूर्ण झाली. जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करू. आणि सर्व समाजाने मला इतकं प्रेम दिलं, मी तुमचेही खूप खूप आभार मानतो. एक कव्वाली तुम्ही खूप पसंत केली होती, भीमाला सलामी. आज सलाम करू बाबासाहेबांना. पहिलं गीत त्याआधी एक भीम गर्जना, माझ्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हा जोरदार आवाज संपूर्ण हिंगणघाट नगरीत हा आवाज गुंजला पाहिजे. रेडी आहात? आवाज रेडी आहात? व्हेरी गुड. इतकं प्रेम दिलं, मी तुमचेही खूप खूप आभार मानतो. एक कव्वाली तुम्ही खूप पसंत केली होती, भीमाला सलामी. आज सलाम करू बाबासाहेबांना. पहिलं गीत त्याआधी एक भीम गर्जना, माझ्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो हा जोरदार आवाज संपूर्ण हिंगणघाट. इतिहास संशोधक, अर्थशास्त्री, समाजशास्त्री, प्रकांड गाईड पंडित, महाविद्वान, मुक्तिदाता, मार्गदाता, भाग्यविधाता, शिल्पकार, किमयाकार, करुणाकर, धगधगता ज्वालामुखी, धम्म
सुरुवात करतोय. उतनी मेरी औकात नहीं है. कारण जितकं बाबासाहेबांनी मला दिलंय तितकंच संपूर्ण समाजाला दिलंय, तितकंच या संपूर्ण देशाला दिलंय. म्हणून एक शेर हो जितना दिया भीम जी ने मुझको उतनी मेरी औकात नहीं है. अरे ये तो करम है मेरे भीम जी का, वरना मुझ में तो कोई बात नहीं है. जर स्वतःचा विचार केला असता बाबासाहेबांनी, जर स्वतःचा विचार केला असता तर गावागावात बंगला बांधून ठेवला असता. जर धनाची आशा केली असती भीमाने तर तिजोरीत पैसा मावला नसता. समाज क्रांती सोडून सुनील जर का धनाला हात लावला असता तर माझ्या बाबासाहेबांना सोन्याची टाय आणि सोन्याचा कोट शिवला असता. सोन्याचा कोट, पण असं काही केलं नाही. आमच्या बाबासाहेबांना सर्व काही देऊन टाकलंय या देशाला. म्हणून एक कव्वाली सादर करतोय. अरे एकच झटला हे पेटून उठला माझ्या भीमानी. अरे नेताना कुठला कोणी आहे का बाबासाहेबांसारखं? कोणी आहे का? कोणी होणार का? म्हणून एकच झटला पेटून उठला, एकच झटला पेटून उठला माझ्या भीमाबाई. नेताना कुठला माझ्या भीमाबाई, नेताना कुठला एकच झटला पेटून उठला, एकच झटला पेटून उठला माझ्या भीमाबाई. नेताना 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 माझ्या भीमाबाई, नेताना कुठला. भले 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 ते पुढारी करतात की मला सलाम. भले भले पुढारी करतात की मला सलाम. भले भले ते पुढारी करतात की मला सलाम. भले भले ते पुढारी करतात की मला सलाम. जय भीम, जय जय भीम, जय जय भीम, जय जय भीम. बलवान बनवलेला है. अभी शेर सुनिए कि भीमजी ने हमें बलवान बना डाला. जो हटा पाए ना वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीमजी के संविधान का ये करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को भी पंतप्रधान बना डाला. कायदा लिहिणारा आमचा जोरदार आवाज आला पाहिजे. कायदा लिहिणारा आमचा क्या बात है. तेव्हा रमाईंच्या फिलिंग्स काय आहे? रमाई बाबासाहेबांची वाट पाहत की साहेब येत आहेत.
रमाई सर्वांना सांगतात की माझे साहेब येत आहेत बॅरिस्टर हो. तर रमाई स्वागतासाठी रेडी आहे. कशी आहे का? आनंदी अश्रू मारमाईचे, आनंदी अश्रू मारमाईचे, बोलत होते पापुण्यावर. आनंदी अश्रू मारमाईचे. काय म्हणताय रमाई? रमाई काय म्हणताय? आले या साहेब, आले या साहेब, आले या साहेब, आले या साहेब, विदेशावरून हो मी या बॅरिस्टर. रमाई काय म्हणताय? आले या साहेब, आले या साहेब, आले या साहेब, आले या साहेब, विदेशावरून हो मी या बॅरिस्टर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हॅगरीच्या दूर आपल्या सर्वांसमोर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते संपन्न होतोय. माननीय आमदार श्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण समारंभ या ठिकाणी पूर्ण होतोय. आपण सर्व या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार ठरतोय. अतिशय महत्त्वाची आतिषबाजी या ठिकाणी और यहाँ पर जो है ओपनिंग हो चुका है फ्रेंड्स, और ये है हमारे हिंगन घाट की आन बान शान हमारे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी। और यहाँ पे हिंगन घाट की सारी पब्लिक को क्रांतिकारी जय भीम फ्रेंड्स। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाचे सर्वसामान्य मान्यवर त्याला मी सन्मानपूर्वक विनंती करतो, कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं। कार्य समाजासाठी त्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या मनामनात ते आपले आहेत। सगळ्यात जास्त जगामध्ये शिक्षित डॉक्टर्स आणि जवळपास 33 डिग्र्या त्यांनी घेतलेल्या अशा महामानवाच्या पुतळ्यांचं आपल्या गावामध्ये हिंगणघाट मध्ये इतक्या सुंदर प्रकारे पुतळ्याचं सौंदर्यीकरण झालेलं आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा याचा मला अभिमान आहे की नगराध्यक्ष आहे आणि माझ्या उपस्थित आणि सर्व माननीय सगळ्यांच्या उपस्थितीत तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने हा सोहळा इथे संपन्न होत आहे, त्याचा मला खूप अभिमान आहे। सोबतच या सौंदर्यीकरणाचा काही पार्ट राहिलेला आहे, काही निधी साहेब आम्हाला अजून लागणार आहे, कारण या पुतळ्याभोवती थोडी रेलिंग आणि अजून काही काम इथे बाकी आहे। मला नक्कीच आशा आहे की तुम्ही ते राहिलेलं कामही आम्हाला निधी त्यासाठी उपलब्ध करून द्याल आणि अजून छान इथे ही वास्तू याला भरारी येईल एवढं मी इच्छा व्यक्त करते सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या शब्दांना विराम देते। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद मॅडम। माझ्यासोबत घोषणा द्यायची आहे। बोलो
बोला विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मिळाली आणि तुम्ही याचे साक्षीदार झालो, मी याचे साक्षीदार झालो, हीच माझ्या जीवनातली सर्वात मोठी भेट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आज मग सुंदर या ठिकाणी त्याचं काम झालं आणि सुंदर काम म्हणून आज या ठिकाणी जेव्हा झालं बघितलं तेव्हा मन भरून आलं. आज सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. पंकज भाऊ, तुम्हाला माझी विनंती आहे की आम्हाला 1 कोटी रुपये मिळाले, त्याच्यामध्ये आमचं काम झालं, पण आम्हाला अजून किमान 50 लाख रुपये पाहिजे. तुमच्या भाषणामधून मला इथं 50 लाख रुपये कबूल करा, सांगतो बस एकच सांगतो, त्याच्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. हा परिसर आहे, आम्हाला अजून सुंदर करायचा आहे. हिंगणघाटमध्ये कोणताही माणूस आला तरी इथं संध्याकाळी 100-200 लोक राहिले पाहिजे आणि या ठिकाणी बसले पाहिजे आणि बाबासाहेबांचं दर्शन या ठिकाणी बसून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचं आम्हाला सुंदर करून पाहिजे. आणि म्हणून आता पालकमंत्री पंकज भाऊ आहे, तिजोरीची चाबी त्यांच्याजवळ आहे आणि म्हणून तुम्ही ते 50 लाख दिल्याशिवाय तुम्ही इथून खाली उतरायचं नाही, एवढी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे. ते आपण करून द्या. आणि पंकज भाऊचं मन मोठा आहे, शब्द आपला खाली जात नाही, भेटत नाही. आणि या ठिकाणी आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्ट आणि नगरपालिकेला मी सांगतो की आता हे आतमधलं काम झालं, आता बाहेरचं पण आम्हाला सुंदर करून द्या. या ठिकाणी कुठलंही अतिक्रमण होता कामा नये, या ठिकाणी गाड्या लागता कामा नये, या ठिकाणी कुठं दुकानं लागता कामा नये. हा परिसर मला पूर्ण मोकळा पाहिजे आणि या ठिकाणी केव्हाही आल्यानंतर या ठिकाणी पूर्ण मोकळी जागा असली पाहिजे. कोणी येते दुकान लावून देते, कोणी येते त्या ठिकाणी पाल लावून दुकान बसते, कोणी 4 चाकी लावून देते, बिलकुल होणार नाही. शिवसाहेब, हे आमची तुम्हाला सर्व लोकांनी टाळ्या वाजल्या, बरोबर आहे ना? बघा, याची एक समिती बनवा, पुतळा समिती. याच्यामध्ये सर्व जणांचे सर्व 7-8-10 लोक घ्या आणि नगरपालिका प्रशासन पुतळा समिती ही दर महिन्याला बैठक घेऊन या ठिकाणी कसं सुंदर करता येईल हे आपल्या हिंगणघाटचं वैभव आहे. त्यामुळे सर्व झालं पाहिजे, करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. नगराध्यक्ष आहे, तुम्ही सर्व नगरसेवक आहे आणि या ठिकाणी करण्याची अशी विनंती करतो. या ठिकाणी शिरसाट साहेब आले, शिरसाट साहेबांना माझी विनंती आहे. शिरसाट साहेब फार उदार मनाचे मंत्री आहे. साहेब, आमच्याकडे हिंगणघाटची लोकसंख्या ही वर्धेपेक्षा जास्त आहे. हिंगणघाटची लोकसंख्या ही वर्धेपेक्षा जास्त आहे 2011च्या सेन्सेक्स नुसार. राहुलजी काय बोलले की बाबासाहेब आज जरी नसले तरी मला कधीही वाटत नाही ते गेले, कारण ते संविधानाच्या रूपात आज सर्वांमध्ये आपल्यामध्ये त्या ठिकाणी होते. त्याच्याकरिता राहुलजीचं अभिनंदन. परंतु आज हिंगणघाट नगरपालिकेचं, त्यांच्या पदाधिकाऱ्याचं आणि विशेष करून या हिंगणघाट मधल्या विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की एखाद्या विषयाला एवढ्या गंभीरतेने घेणं आणि प्रशासनाकडून, शासनाकडून, लोकप्रतिनिधीकडून ते करून घेणं, हीच शिकवण आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती. आणि आज ते प्रत्यक्षात तुम्ही उतरवून दाखवलं, याच्याकरता आपल्याला देखील त्या ठिकाणी वंदन करतो. लवकरच हा परिसर अजून विकसित झाला पाहिजे आणि समीर भाऊंनी, आमच्या नयनाताईंनी जी मागणी केली त्याच्या अनुरूप लवकरात लवकर निधी उपलब्ध करून अजून समतेचा संदेश या हिंगणघाट शहरातून संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यातून जाण्याकरता आपण सर्वजण त्या ठिकाणी हातभार लावूया. तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्या महामानवांनी योगदान दिलं अशा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. ही घटना बाबासाहेब कळायला काय फार पुस्तकं वाचावं लागत नाही. पुस्तक वाचल्यामुळे बाबासाहेब कळतो असं जर काही लोकांचं म्हणणं असेल, चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट समाज बांधवाला सांगतो, चिल्लर कामं करू नका. सभागृह बांधायचं 10 लाख रुपये देता का? अरे चांगलं बांध ना, मोठे सभागृह बांध, पण सभागृह बांधताना त्या ठिकाणी लायब्ररी अवश्य बांध. त्या लायब्ररीमध्ये माझा मुलगा तिथं शिकला पाहिजे, तिथं वाचन त्यांनी केलं पाहिजे. अरे कलेक्टर झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, प्रत्येक माणूस तिथून घडला गेला पाहिजे, यासाठी ते सभागृह बांध. महाराष्ट्रामध्ये आपण कुणाला घाबरत नाही, ते यासाठी घाबरत नाही, ज्या बाबासाहेबांनी मला आवाज दिलेला आहे, ज्या बाबासाहेबांनी मला हक्क दिलेले, त्या हक्काची अंमलबजावणी करायची जबाबदारी ही माझी स्वतःची असली पाहिजे. एकमेव खुर्ची आहे बाबासाहेब आंबेडकरांची, त्याला हात लावायची सुद्धा कुणाची हिंमत झाली नाही.
अरे आमच्या बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय तुमचं राजकारण सुद्धा चालत नाही. इच्छा तुमची असो का नसो, बाबासाहेबाचं नाव घे आणि चाल पुढं. बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय शिवराय, धन्यवाद. 9 8 7 लावली 6 5 4 3 2 1. आणि बोलूया ज्यांची आपण वाट पाहत आहोत त्यांना, अर्थात महाराष्ट्राचा एकमेव रिअल रॉकस्टार, आयकॉन स्टार, प्लेबॅक सिंगर राहुल साठे. जाऊ दे, म्हणजे एनर्जी येईल जरा जोरदार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय सुख. एक हात वर, ठीक आहे, सगळ्यांचं दिसलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. काय बात आहे. बाबासाहेबांना बघून 2 लाईनी आठवल्या. तुम्हें क्या बताऊं, तुम्हें क्या बताऊं कि तुम मेरे क्या हो. अरे त्याला जगात भलताच हिंगणघाटचा एक खूप उत्कृष्ट कवी माझा भाऊ प्रणय सतलज, तो कुठे आहे माहिती नाही, येईल लवकरच. त्याचा एक शेर आहे, हा ऐका. घटना लिहून मिटवला घोर, 9 कोटींचा केला उद्धार. म्हणून ये ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, ये ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, पत्थर छोड़ करके इंसान लिया है मैंने. कि ज्ञान विज्ञान ईमान लिया है मैंने, पत्थर छोड़ करके इंसान लिया है मैंने. गरीबी में मेरे बच्चों के तरक्की के वास्ते दीक्षा भूमि से भारत का संविधान लिया है मैंने. संविधान हर दिल देशाला संविधान ऐका. दिल देशाला संविधान, अरे त्याला जगात भलता, जातीवादी आजही माझ्या भीमाच्या नावावर, जातीवादी आजही माझ्या भीमाच्या नावावर. माझ्या भीमानं सोसले आहे लावले नावावर, माझ्या भीमानं सोसले आहेत लावले नावावर. भारताची भीमानं फिरवली दुनिया एकाच बोटावर, गरीबी भीमानं फिरवली दुनिया एकाच बोटावर, गरीबी भीमानं फिरवली दुनिया एकाच बोटावर. ये आवाज चाहिए, वो कहते हैं ना जय भीम वालों का आवाज बहुत लाउड होता है. जय भीम. अरे आमचा जय भीम एकच नारा, आमचा जय भीम एकच नारा. अरे देश भीमाला पूजतोय सारा, देश भीमाला पूजतोय सारा, देश भीमाला पूजतोय सारा, देश भीमाला पूजतोय सारा. किती दिवस राहिले, बाबाची जयंती येते, म्हणून सजला जयंतीला सारा गाव. गाणं राहुल साठेच लाव. शेर आहे का.
कि हमारी परछाई कभी हमें छोड़ नहीं सकती, हमारी परछाई कभी हमें छोड़ नहीं सकती। कोई भी ताकत एकता की ताकत को मोड़ नहीं सकती। जैसे पैसेंजर मेल के आगे कभी दौड़ नहीं सकती, दुनिया की कोई भी ताकत सुनिए भीम जयंती का रिकॉर्ड तोड़ नहीं सकती। राहुल साठे बाबासाहेबांच्या पुण्याईनं बिस्लरीनं हात धुतो आपण, ही पुण्याई बाबासाहेबांची। म्हणून अजून एक शेर प्रणय सतलजचा ऐका। पानी पीण्यास बंदी होती ना कि ये हकीकत है कोई भी भरम नहीं है, ये हकीकत है कोई भी भरम नहीं है। प्रणय की जिंदगानी में कोई भी गम नहीं है, ये हकीकत है कोई भी भरम नहीं है। प्रणय के जिंदगानी में कोई भी गम नहीं है, ये सच है। माँ रमा तेरा दूध नहीं पिया मैंने, लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है, तेरे दूध से कम। निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर, निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर, निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर, निर्बंध घातले तुम्ही जरी त्या पाण्याच्या घोटावर। अरे माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटा, माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटा, माझ्याच भीमान फिरवली दुनिया एकाच बोटा। जय भीम जय भीम जय भीम बोला यालाच नमस्कार, जय भीम जय भीम जय भीम बोला यालाच। जे इथे नाही आले त्यांना म्हणतो त्यांच्या रक्तात भीमराव, त्यांच्या रक्तात भीमराव नाही, सांगतो कोणाची औलाद, त्यांच्या रक्तात भीमराव नाही, सांगतो कोणाची औलाद हाय, त्यांच्या रक्तात भीमराव नाही, सांगतो कोणाची औलाद हाय। अरे तरी भीमान फिरवली कोणी, तरी भीमान फिरवली दुनिया एकाच बोटावर। संपूर्ण देशात सगळे सिंगर गातात, मला अभिमान आहे। हा प्रणय आपल्या हिंगणघाटातला मातीतला मुलगा आहे आणि आज एवढ्या दूर गेला आहे, यासाठी हा हिंगणघाटचा अभिमान आहे, समाजाचा अभिमान आहे। प्रणय तू असाच मोठा हो, हीच हिंगणघाट वासियांना तुला शुभेच्छा देतो। आणि तू 2 कविता तुझ्या इथे मन आम्हाला सांग असं मी तुला विनंती करतो। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। दोन्ही हात वरती करून या सुंदरशा कार्यक्रमासाठी पण सर्व जे मागे आहेत जोरदार टाळ्या वाजवाव्या। पहले मेरे अजीम दोस्त, मेरे बड़े भाई, मेरी जान अतुल भाई नंदा गौड़ी और विकी भाई वाघमारे, इनके लिए जोरदार ताली बजाइए। एक मैं पहले 4 लाइन ये रखूंगा कि दरिया को जोम था कि मैं धारे पे आ गया, दरिया को जोम था कि मैं धारे पे आ गया, लेकिन बचबचाते हुए मैं किनारे पे आ गया। दरिया को जोम था कि मैं धारे पे आ गया, लेकिन बचबचाते हुए मैं किनारे पे आ गया। मुझको बुलाने में लोगों की उम्रें निकल गई, लेकिन मैं तुम्हारे एक इशारे पे आ गया, लेकिन मैं तुम्हारे एक इशारे पे आ गया। हमारी कौम भी इसी क्रांति के जिद पर अड़ी है। प्रणय सतलज की बात पत्थर के लकीर से बड़ी है, प्रणय सतलज की बात पत्थर के लकीर से बड़ी है। कल तुमने हमारे बाप को बैलगाड़ी से उतारा था, आज भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है। ताली मेरे बड़े भाई है और यूसुफ चाचा भी जी, अरे बाप रे। तो उसी तरह से अभी राहुल भाई और मेरा एक जो गाना है वो स्टार प्रभाव पर वैशाली सामंत इन्होंने गाया है, और ये जो क्रेडिट है जो धूम मचा रहे पूरे महाराष्ट्र में, ये जनता जनार्दन के नाम करता हूँ। एक 4 लाइन फिर रखता हूँ और अपनी जगह लेता हूँ, क्योंकि राहुल भाई मैं तो ये तो अपना शहर है बहरहाल, लेकिन और 4 लाइन ये रख रहा हूं मैं, जुल्मो सितम का डर हमको दिखाने का नहीं, अतुल भाई, कि जुल्मो सितम का डर हमको दिखाने का नहीं, प्रणय सतलज को ज्यादा ज्ञान पिलाने का नहीं, प्रणय सतलज को ज्यादा ज्ञान पिलाने का नहीं। मनुवादी चमचों को ये ऐलान है मेरा, ये हिंगन घाट है बेटा, इधर होशियारी बताने का नहीं।
जे हिंगणघाट हे दोन शब्द अख्ख्या महाराष्ट्रावरती एकदम म्हणजे जल्लोषात सगळीकडे घेतले जातात. तुमच्या पण गळ्यात ना बिंबीच्या देठात नाव आलं पाहिजे. परत एकदा प्रयत्न करू, तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. परत एकदा हा या मंचावरती बोलूयात महाराष्ट्राचा एकमेव रिअल रॉकस्टार, आयकॉन स्टार, प्लेबॅक सिंगर राहुल साठे. हात वर होऊन जातो सगळ्यांचे, सर्वांचे दोघं हात वर, दोघं हात वर. चलो 1 2 3 4 लाव. आहो जगातली देखणी, जगातली देखणी गबाई मी भीमाची, गबाई मी भीमाची, गबाई मी भीमाची, भीमाची लेख. हा आवाज आहे हिंगणघाटवाल्यांचा. आता येईल आवाज पक्का, कारण हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. सर्वांना कळायला पाहिजे की हिंगणघाटमध्ये आपण जयंती जो मोठ्या उत्साहात साजरे करतो. ठीक आहे, चला दोघं हात वर. ये बात 1 2 3. क्या बात है. आहो जगातली देखणी. मला म्हणतात तरी हाईट कम फाईट झालाय, खरं आहे का. चलो बाबा हात वर सर्वांचे, सर्वांचे तुमचे दिसले पाहिजे कॅमेरामध्ये. चलो 1 2 3 4 लाव. आहो जगातली देखणी, जगातली देखणी गबाई मी भीमाची, गबाई मी भीमाची, गबाई मी भीमाची, भीमाची. प्रणय भाई, विकी भाई, चांगला डान्स येतो ते डान्स करू शकतात. आणि सगळ्यात चांगला जी ताई डान्स करेल, सगळ्यात बेस्ट, आणि निवडणार मी आहे, जज मी आहे, सगळ्यात बेस्ट जी डान्स करेल तिला राहुल साठे यांच्या वतीनं 10 तोळे सोन्याची अंगठी, 1 सन्मानाची पैठणी, 1 मानाची शेरवानी आणि 5 दिवस मलेशियाला फिरायला, असं सगळं पॅकेज करून राहुल साठे यांच्या वतीनं ते तुम्हाला बक्षीस म्हणून अजिबात देणार नाहीत. सुरू असलेला हा जबरदस्त कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे मुख्य गायक ज्यांना आता आमंत्रित करण्याची पुन्हा एकदा वेळ झालेली आहे. बोलूयात एकमेव रिअल महाराष्ट्राचा रॉकस्टार, आयकॉन स्टार, प्लेबॅक सिंगर राहुल स्मारकाचं बघा बाबासाहेब कसे दिसत आहेत. शेर खडा आहे. एकदा जोरदार बाबासाहेबांसाठी जाळ्या वाजवा. आणि आज या सोहळ्याकरता एक स्पेशल गीत प्रिपेअर नाही केलेलं आहे. तुमच्याच हिंगणघाटचा सुपुत्र, माझा भाऊ, माझा मित्र, कवी, दिलदार माणूस प्रणय सतलज याच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुमचं नाव खूप कमवलंय त्याने. माझ्या भावाने एक गाणं लिहिलंय आता जस्ट, म्हणजे इथे येण्याच्या आधी मी हॉटेलवर होतो ना तेव्हा मला लिहून दिलं. आता सेट नाही आहे आमचं ॲक्च्युली, बट आमच्या म्युझिशियनवर मला अत्यंत विश्वास आहे. हे बॉलिवूडचे, हे मुंबईचे सगळ्यात टॉप मोस्ट आर्टिस्ट आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तो एक गीत सादर करतोय. अभी मेरी इज्जत रखना, तुमको पता नहीं मैं क्या कहने वाला हूँ. ठीक है. सो आज येस, हे स्पेशल गीत सादर करतोय.
एप्रिल 10 झाली, आज 10 तारीख आहे ना. एप्रिल 10 झाली, भीमवाल्यांची गर्दी दाट. ही गर्दी बघून आहे का, कारण प्रणयला आधीच माहिती होतं की इतना समाज यहाँ पर आएगा. तो क्या बात आहे, तुमच्या स्वतःसाठी थाळ्या होऊन जाऊ द्या. कधीपासून तुम्ही इथे बसलात. तो हे गीत सर्व हिंगणघाट मधील रहिवाशांसाठी हे गीत आहे. एप्रिल 10 झाली, भीमवाल्यांची गर्दी दाट. एप्रिल 10 झाली, भीमवाल्यांची गर्दी दाट. हाँ वेरी गुड, ऐसी इज्जत रखते चलो आगे भी. एप्रिल 10 झाली, भीमवाल्यांची गर्दी दाट. एप्रिल 10 झाली, भीमवाल्यांची गर्दी दाट. अरे भीमाच्या पुतळ्यामुळं हे दिसतंय शोभून हिंगणघाट. 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 या हिंगणघाटवाल्यांना नाही. अच्छा, एकदा सिरियसली आमच्या साऊंड इंजिनियरसाठी जोरदार टाळ्या होऊन जा. खूप चांगला बॅलन्स केलाय. ऍक्च्युली वेळ नाही मिळाला, ते नाराजही झाले आमच्यावर, बट अच्छा किया है कम समय में. म्हणून काय किती दिसतो या शोभून भीम स्मारक चौकात. किती दिसतो या शोभून भीम स्मारक चौकातून. किती दिसतो या शोभून भीम स्मारक चौकातून. या हिंगणघाटवाल्यांना, या हिंगणघाटवाल्यांना, या हिंगणघाटवाल्यांना झाला आनंद काळजातून. या हिंगणघाटवाल्यांना झाला आनंद काळजातून. या हिंगणघाटवाल्यांना झाला आनंद काळजातून. ये प्रणय भाई को देना चाहिए. भाई प्रणय भाई आइए, कुछ ना कुछ आ ही जाएगा 100 रुपए में. हॅलो सेवक में हार आएगा, भाई को डाल दूंगा मैं. मी काय म्हणतोय, गाणं इतकं छान चालू आहे, कोणाला पैसे द्यायचे असतील तर माझ्याकडे द्या, मी त्याच्यासाठीच आहे. त्यांना डिस्टर्ब करू नका गाणं म्हणताना. हा कि सारे लोग फख्र से जय भीम कहेंगे. म्हणा जय भीम, जय भीम. हाँ, सारे लोग फख्र से जय भीम कहेंगे. प्रणय सतलज यकीनन खुशी में बहेंगे. जब तलक चांद सूरज सितारे हैं, मेरे भीम जी इस चौक में ऐसे ही खड़े रहेंगे. खुशियों में भीगा हर एक कोना निकलता है. जलवा देखकर दुश्मनों का रोना निकलता है. प्रणय हिंगणघाट देखकर जमाना कहता है, हिंगणघाट के मिट्टी में सोना निकलता है. क्या बात है. नहीं खड़े रहो, और एक अंतरा गाता हूं. हाँ बिल्कुल. मैं उसी तरह से मेरे काका आदरणीय राजू जी जीवतोड़े, इनके लिए भी जोरदार ताली बजाइए. मेरे सक्सेस में इनका भी बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है. हाँ, आता अंतर आहे का शेवट. हाती घेऊन पुष्पहार, सारे करती जय जयकार. आहे का. हाती घेऊन पुष्पहार, सारे करती जय जयकार. या भीमाच्या पुतळ्यासाठी, या भीमाच्या पुतळ्यासाठी समीर भाऊंचा आहे पुढाकार. समीर भाऊंचा आहे पुढाकार. समीर भाऊंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार. मत मर मिटो इन बेवफा सनम के लिए. ज्यांनी वावा केली नाही, मी शाप देईना. मी एका शेर मारणार आहे, शेवटचा आहे माझा. नंतर सगळी जबाबदारी राहुल साठे यांच्याकडे आहे. लक्ष देऊन ऐकायची, प्रत्येक ओळ ऐकायची. परत एकदा हा, पाठीमागचे सुद्धा सगळ्यात शेवटी जे उभे आहेत, आय लव्ह यू ऑल. तुम्ही सगळेजण बरं इथं बसलेत, पण तिकडे लोक उभे आहेत जे पाठीमागे उभे आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही जोरदार टाळ्यांचा आवाज करा एकदा. क्या बात.
हा रेडी खेळ सनम केलीये. आता याच्यानंतर कोणी वा वा करणार नाही तर माझा शेरच कंप्लीट व्हायचा. मत मर मिटो इन बेवफा सनम के लिए, 2 गज जमी भी ना होगी दफन के लिए, अगर मरना है मरो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के विचारों के लिए. शेवटची वेळ अजून यायची बाकी आहे, लक्ष देऊन ऐकायची शेवटच्या वेळीपर्यंत. सगळ्यांची साथ पाहिजे मला. क्या जमी भी ना होगी दफन के लिए, अगर मरना है मरो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों के लिए, हसीना भी दुपट्टा देगी तेरे कफन के लिए, तेरे कफन के लिए. क्या बात. अतिशय सुरेख सुंदर आपला हा कार्यक्रम. महिने झाले लग्न झालं, माझं नाही झालं अजून. मी 35 वर्षाचा झालं वाटतो का? नाही. पण नाही आहे मी, आणि अजून लग्न झालेलं नाहीये. पण मी जेव्हाही लग्न करेन, ऐका कोणाकोणाचं लक्ष हात वर करा. आहे ना लक्ष? मी जेव्हाही लग्न करेन ना, मला बायको कशी पाहिजे ऐका. मला बायको कशी पाहिजे? ही समाजाला मदतीचा हात देणारी पाहिजे. प्रणयला तर भेटली, आता मेरी बारी है. नहीं, पहले सागर भाई की बारी है, फिर मेरी बारी है. आनंद मिश्रा जी की भी बारी है 26 में. और कौन कौन है कुआं? इसका वीडियो कॉल शुरू है. तर मला बाईक राहुल साथी. विमान लावला दिवा. भीमाच्या संसारी जसं टिपूर चालण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चालण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चालण. ऊपर में पानी बोली पानी शेर की होगी. आज भीमराज की, आज भीमराज की, आज भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली. भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली. कुंकुला वीर रमान, 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 कुंकुला वीर रमान. भीमजी के कलम ने सारे ये तोड़ दिए भरम. ये है बाबा साहब का करम. ये है बाबा साहब का करम, मेरे बाबा साहब का करम. भीमनगर का बच्चा, ये है बाबा साहब का करम. भीमनगर का बच्चा गरम, ये है बाबा साहब का करम. भीमनगर का बच्चा गरम. भाऊ यांनी एक गाणं परत घ्या अशी राहुल भाऊंना विनंती केली आहे. मी राहुल भाऊंना विनंती करेन का एक आखरीचं लास्ट सॉन्ग एक घेऊन घ्या. तुम्ही करता काय हो? ओ अतुल भैया, अतुल भाई इकडे या. ह्या अतुल भाईसाठी एकदा जरा जोरदार टाळ्यांचा आवाज करा बरं. हा माणूस मला प्रचंड आवडलेला आहे. जेवढे पैसे दिले तेवढं काम करून घेण्याचा चांगला स्वभाव आहे त्यांचा. त्या पद्धतीने ते खूप काम सुद्धा करतील आणि अखंड पुढच्या कामासाठी त्यांना आपल्याकडनं खूप शुभेच्छा. अतुलदा धन्यवाद. आता त्यांनी सांगितलं म्हणून आपण गाणं घेतोय, पण त्याच्या अगोदर स्टेजवरती मला कोणी नकोय.
काय होतं आमचं कॉर्डिनेशन एकमेकांसोबत असतं. तर राहुल दादाला आर्टिस्ट दिसत नाही, तुम्हीच दिसता, त्याच्यामुळे काय होतं मध्ये मध्ये गाणं थांबवावं लागतं. सो स्टेज रिकामा करा. बाउन्सर्स तुम्ही पुढे जाऊ नका. भूमी ही माझ्या भीमाची जन्मभूमी, लजित जय भीम म्हणतो आम्ही. जय भीम, जय भीम. जोरदार आवाजाला पाहिजे सर्वांचा हात वर. जय भीम. जिथं जय भीम म्हणतो आम्ही, जिथं जय भीम म्हणतो आम्ही, तिथं मैदान पडतंय कमी. जिथं मैदान पडतो आम्ही, तिथं मैदान पडतंय कमी. जिथं जय भीम म्हणतो आम्ही, तिथं मैदान पडतंय कमी. हे बघून दुश्मन टरकले, हे बघून दुश्मन टरकले. जेव्हा भीमाचे बॅनर झळकले, बघून दुश्मन टरकले. हे सारे भिकारी हुए हे सारे भिकारी हुए हे मारा. अरे ये है मेरे बिस्का कमाल, गुलाबी का टूट गया जाल. ये है मेरे बिस्का कमाल, गुलाबी का टूट गया जाल. ये है मेरे बिस्का कमाल, गुलाबी का टूट गया जाल. ये है मेरे बिस्का कमाल. भीमाच्या संसारी मजा आली. एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला विशेष. ओढू नको, ओढू नको. काय खाल्लं तू? थांब थांब थांब. हा ना गाणं, त्याला श्वास घेऊ दे, माणूस येतो. थांब, घाबरू नको. हा हा, एक मिनिट थांब. आणि यानं किती पेमेंट दिले आपल्याला? त्याच्याकडनं बंडल घ्या बरं एक फटक्यात, मला बक्षीस म्हणून. हा सो मला हे सांगायसाठी मी त्यांना थांबवलं ऍक्च्युली, राहुलजी यांना. आपण गाणे बरेच ऐकतो, तुम्ही ऐकलं ना? आता नसेल ऐकलं तर युट्यूब वरती जाऊन राहुल साठे ऑफिशियल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे मला की बाबासाहेबांचे गाणे असंख्य रेकॉर्ड होतात, पण मागच्या वर्षी आणि याही वर्षी सलग 2 वर्षी बाबासाहेबांचं गाणं शूट झालं, राहुल साठे यांचं शूट झालं, आणि शूट झालं दुबईमध्ये. दुबईमध्ये जाऊन गाणं शूट करणारा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामधला जो आहे राहुल साठे. तेव्हा आता मात्र माझी मात्र पोलिसांची आता तुम्हीच हँडल करा ना. एकदा मला फक्त आवाज ऐकायचा तुमचा सगळ्यांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जोर से बोलो, ताकद से बोलो. आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कायदा मी म्हणालो ना आपल्या बापाने दिलाय, त्याचं पालन करायची जबाबदारी सुद्धा आपली आहे. या गीताबरोबर आमचा हा कार्यक्रम आजच्या दिवशीचा या ठिकाणी संपवतो आहोत. आपल्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद, गुड नाईट, शुभरात्री. घरी जा, स्वतःच्याच घरी जा. सर्वांनी महिलांना आधी जाऊ द्यावं
महिलांना जाताना कुठेही धक्काबुक्की झाली नाही पाहिजे. त्यांनी निवांत महिलांसाठी वाट मोकळा करून द्यायचा आहे. आपण सर्वांनी इथे एवढा वेळ मनपासून बसून हा कार्यक्रम आनंद घेतला, बसले. आपल्या सर्वांचे मी आभारी आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांचे पण मी आभारी आहे. जाओ दे। तो फ्रेंड्स यहाँ पे देख सकते हो, ये है राहुल साठे जी, जिनका अभी आपने कॉन्सर्ट देखा था. बहुत ही आलीशान गजब सुपर गाने बजा रहे थे. अभी वो जा रहे हैं और हम लोग भी अपने घर जा रहे हैं अभी. फ्रेंड्स अभी हम लोग जा रहे हैं अपने घर. बहुत मस्त कॉन्सर्ट था, एक नंबर. पूरा बाबा साहेब आम्बेडकर जी के जो गाने उन्होंने इतने गैशिंग बढ़िया, मतलब गजब. और आज दिन भी बाबा साहेब का था फ्रेंड्स, क्योंकि आप लोगों ने देखा वहाँ पे जो ओपनिंग था बाबा साहेब आम्बेडकर जी की जो प्रतिमा थी उसको फिर से पुनर्निर्वाह किया गया. क्या किया गया सर? ब्यूटिफिकेशन. हाँ, ब्यूटिफिकेशन, सौंदर्यकरण किया गया था. तो इसी का वो उद्घाटन था. बहुत भव्य दिव्य था. आप लोग भी कमेंट करके बताओ कैसे लगा आप लोग को. सुमित आपको कैसे लगा? अच्छा था. आप लोग को कैसे लगा मम्मी जी? खूप छान, बहुत अच्छा. तुम्हाला कसं वाटलं बाबा जी? पण खूपच चांगलं होतं. बढ़िया होता यार, मस्त. गाने भी बहुत बढ़िया थे. हाँ, परिषद, नगर परिषद, अच्छा. नाश्ता और पानी नगर परिषद के द्वारा हमको नाश्ता मिला करो, गया जाके सो. और बहुत बढ़िया था फ्रेंड.